मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या मूळ गावी दरे या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या घराच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मात्र असं असताना देखील मोठ्या संख्येने लोक त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। इथं जर आता आपण बघितलं तर भोर असेल किंबहुना कराड सातारा इथून देखील लोक त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। पुष्पगुच्छ आणलेले आहेत। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे तुम्ही परवानगी घेतली का भेटण्यासाठी इथं आलात, तुम्हाला आतमध्ये सोडलं जाते काय? आम्ही कळवलं होतं की आम्ही कराडवरून आलेलो आहोत लाडक्या बहिणी म्हणून आम्ही त्यांना भेटायला आलो। जसं आम्हाला समजलं की साहेब आजारी आहेत तसं आम्ही तिथून निघून आलो, पण आता आम्हाला त्यांनी थांबा म्हणून सांगितलं, पण आता निरोप आला की ते भेटू शकत नाहीत, आजारी आहेत। बरं, म्हणजे आता डॉक्टर सुद्धा आतमध्ये आहेत। आताची प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार त्यांना आतच ऍडमिट देखील करण्याची व्यवस्था आतमध्ये केली जाते। हो, तरी पण आमचा असा एक अट्टास होता की आम्हाला साहेबांना भेटायचे, म्हणजे जसं कळालं की दरे गावात आले साहेब तर आम्ही कराडमधून बोटीने प्रवास करून साहेबांना भेटायला आलेलो। बरं, म्हणजे आता साहेबांनी भेटावं अशी इच्छा होती, पण आता डॉक्टरांची टीम आत गेली त्याच्यामुळे काही बोलता पण येत नाही असं। बरं, म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे भेटण्याची, पलीकडे देखील हे पुष्पगुच्छ घेऊन आलेले आहेत। म्हणजे अर्थात आता मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे ते आजारी आहेत, डॉक्टर भेटाय म्हणजे सगळेजण हट्ट धरून बसलेत की भेटायचंच आहे। राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे आम्हाला भेटणं आवश्यक असल्यामुळे आम्ही सर्वजण भेटायला आलेलो आहे। बरं 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 आमचे हवेली तालुक्याचे हवेली बरं, तुम्ही कुठून आलात तुम्ही आणि काय म्हणजे कशासाठी एकदम? आम्ही पुरंदर हवेलीतून आलोय। आम्हाला समजलं की सीएम साहेब इथं आहेत, बरं दरेगावी आलेले आहेत, त्यामुळं आम्ही इथं कास पठारात आलतो खायला। बरं तर म्हणलं चला साहेब साहेबांना भेटून जावे, बरं 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 त्या दृष्टीकोनातून आम्ही इथं आलो। बरं बरं, सगळेजण कुठून आलात तुम्ही? सगळेजणांना भेटायचंय। बरं, आता तब्येत बरी नाहीये, भेटता येणार नाही, तुम्हाला कल्पना नाही? अर्थात आम्हाला भेटायची इच्छा जरी असली तरी डॉक्टर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उपचार करतायत। घरातच त्यांना अर्थात त्या ठिकाणी सलाईन लावण्यात आलेली आहे अशी देखील माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। मात्र कार्यकर्ते असतील, अनेक लोक या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येत आहेत, त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ हे सगळे आणण्यात आलेले आहेत। मात्र कालपासून मुख्यमंत्री दरे त्यांच्या याच गावामध्ये आहेत, त्यांच्या घराच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, कुणालाही भेटण्यास या ठिकाणी त्यांना आतमध्ये सोडलं जात नाही आणि अशा पद्धतीने हजारो लोक त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। मात्र एकीकडे राज्यात मुख्यमंत्री कोण होणार, सरकार कधी स्थापन होणार याची चर्चा, या सगळ्या गोष्टी वेग धरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या मूळ गावी दरे या ठिकाणी आहेत आणि सध्या त्यांची तब्येत बरी नाही अशी देखील माहिती या ठिकाणी मिळते। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, सातारा, दरे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।